श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नारायणी नमस्ते। मंगल भवन मंगलहारी मंगल भवन मंगलहारी मंगल भवन मंगलहारी मंगल भवन मंगलहारी। प्रभु दशरथ अजिर बिहारी 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 दशरथ अजिर बिहारी प्रभु दशरथ अजिर बिहारी प्रभु दशरथ अजिर बिहारी। सीताराम कथा पावन 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 सीताराम कथा पावन। जय 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 हनुमान गोसावी। जय 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 हनुमान गोसावी। कृपा करो गुरु देवकी नाई कृपा करो गुरु देवकी नाई। जय 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 हनुमान गोसाई। जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरु देवकी नाई कृपा करो गुरु देवकी नाई। मंगल भवन मंगलहारी मंगल भवन मंगलहारी मंगल भवन मंगलहारी। राम सिया राम सिया राम जय राम सिया राम सिया राम जय 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 जय राम। कुंडलीक वरदा पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। श्री गणेशाय
नमः श्री सरस्वते नमः श्री माता पिताय नमः उत्कट साधोनी शिलाशेते बांधोनी उत्कट साधोनी शिलासेतू बांधोनी उत्कट साधुनी शिलासेतू बांधोनी लिंग लंकापुरी विध्वंसुनी काम क्रोधादी राक्षस मर्दुनी द्या अंबावर रावण निवटोनी जय देव निज मोदरा आरती परिपूर्ण समाजे जय देव निज मोदरा आरती परिपूर्ण समाजे आनंदनी अखिला मारीला जन्मली मुनीचा दिला आनंदाची गोडी घेऊन आला जय देव परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण समाजे जय प्रस्तुत आज इथे रामजन्म महोत्सव हा अखंड हरिनाम सप्ताह या निमित्ताने आपण इथे या भगवंताच्या प्रांगणात जमलोय आणि या भगवंताच्या प्रांगणात जमल्यानंतर आज आपण इथे हरिकीर्तनाचा महिमा लुटण्यासाठी आलोय आणि खरोखर या हरिकीर्तनाचा महिमा लुटताना आपण या भगवंताला वंदन करून श्री गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोरवे यांच्या चरणावर मस्तक ठेवून मायपित्यांच्या चरणावर मस्तक ठेवून तुम्ही येथे जमलेल्या श्रोत्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आपण आता कथेला सुरुवात करूया. जोडून या दोन्ही कर नारदासी नमस्कार नमोनिया श्री हरिसी लोटांगण ब्रह्मयासी विष्णू लागी नमस्कार शंकराच्या पाये शिर नमोनिया माता पिता नमेले साधू संता नमोनिया माता पिता नमेले साधु संता नमेले साधु संता नामा म्हणे श्री गुरूंसी मजतारी निश्चयसी नामा म्हणे श्री गुरुसी मजतारी निश्चयसी मजतारी निश्चयसी मजतारी निश्चय प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभ. तरी श्रोतेजन हो तुमच्या तरी तरी पिन काढून परत टाका सॉकेट सॉकेट परत सॉकेट थोडीशी हॅलो पुनी पुनी इतनी सुनी सुनाई पुनी पुनी इतनी सुनी सुनाई जे की व्यास पूजती न बुझाई जे की व्यास पूजती न बुझाई पुनी पुनी इतनी सुनी सुनाई पुनी पुनी इतनी सीताराम चरिताति पावन
श्री रामप्रभूंच्या प्रांगणात जमलो तरी श्री रामालागी नमस्कार, हनुमंतरायासी साष्टांग नमस्कार, शरण शरण हनुमंता तुम्हारो रामचा, 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 भक्तीच्या वाटा रामकथा काय आहे आणि रामकथेमध्ये रामकथेचे महत्व काय आहे की रामकथा ही आपल्या घराघरातील कथा आहे, रामकथा ही आपल्या परिवाराची कथा आहे, रामकथा ही भावाभावाची कथा आहे. पहा, मला एवढंच वाटते की ही रामकथा या भगवंताच्या प्रांगणात ऐकायला येण्याची वेळ आपल्याला यावी काय यावी की आपल्या घरघरात कथा का होऊ नये. आपल्या घरघरात काय कथा होता की रामा प्रभूची कथा जी आहे ती आपल्या संसाराची कथा आहे. प्रत्येक माणूस संसार करत असताना भाव भावाशी कसं वागतोय, माय पित्याशी मुलगा कसा वागतोय, माय पित्याबरोबर खाली ठेवा उशाला द्या मुलांनी वागताना कसं वागावं ही कथा सांगते आपल्याला. रामप्रभूची कथा सांगते आपल्याला की आपल्या रामकथा ही परिवाराची कथा आहे. या कथेतून आपल्याला हे शिकायचं आहे की आपलं परिवार कसा जगायला हवा, भावानी भावाशी कसं वागायला पाहिजे. आणि त्यावेळेला आपण त्या रामप्रभूंची प्रत्येक वेळा सकाळ संध्याकाळ आपण आरती करतोय आणि त्या आरतीच्या उद्देशाने आज माझ्या या रामरूपी कथेचा स्वरूप एकच आहे की आपण त्या भगवंताला आरती करत असताना त्या आपण आरती का करावी. माय बाप हे दैवत माझे असं का माझ्या घरी कशाला जाऊन पंढरपुरी. अरे बाबा, आई वडील जर घरात असताना आपल्याला कुठे मंदिरात जायची सुद्धा गरज नाही हो. माय बाप का गरज नाही. माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थाशी. मग त्या मायबापाची जर तुम्ही आरती नका करू हो, पण तुम्ही जर सकाळी उठलेले चरणवंदन कराल ना तर आपली धन्यता होईल, आपल्या परिवाराची धन्यता होईल, आपल्या परिवाराला त्या आई वडिलांच्या सेवेने काय मिळेल. आणि मग हीच सेवा रामप्रभूंची कथा काय सांगते, रामप्रभूंची सेवा काय सांगते की वडिलांनी मुलाशी कसं वागावं आणि मुलांनी वडिलांशी कसं वागावं. रामप्रभूंना आज्ञा द्यावी, रामप्रभूंना आज्ञा द्यावी, बाळा तुला वनवासात जावायला लागते रे. आणि त्यावेळेला या पुत्राने काय उत्तर द्यावं, काका तुमची आज्ञा शिरसामान्य आहे मला, आणि तुमची आज्ञा मला शिरसामान्य आहे. आणि तुमची आज्ञा मला मान्य आहे काका. आणि मग त्यावेळेला वडिलांची आज्ञा मानून रामप्रभूंनी वनवासाला जावं. आणि वनवासाला जाताना काय तिथला दुःख आकांत असेल हे शब्द लक्ष्मण दादाच्या कानावर पडले. आणि लक्ष्मण दादाच्या कानावर पडल्या लक्ष्मण दादाने वळकेला बांधले हो कमरेला. आणि आईजवळ गेला, आई अरे लक्ष्मणा, उद्या आपल्या रामरायाचा
राज्याभिषेक सोहळा आहे, गावात बुड्या पताका उभारलाय बाळा, आणि तू काय नाही वळकले, तू पुढे झाला वनात चाललास का? अरे दादा, तुला काय बरं नाही वाटलं का दादा गाडीवर बसलाय तर? अरे नाही रे आई. अगं आई, दादा पण वनवासाला चाललाय, मग तू काय करतोस इथे? काय आई काय बोलते बघा, आई कशी असावी, आईने काय उत्तर दिलंय, बाळा तू इथे काय करतोस? तू पण जाणार दादाच्या बरोबर. आणि त्यावेळेला आई सांगते, लक्ष्मणाला सांगते, आई बाळा तू दादाच्या बरोबर जाशील ना वनवासाला, त्यावेळेला तू डोळ्यात तेल घालून ठेव बरं. का ग आई? आई तू रात्रभर झोपू नकोस, दादा वहिनीचं रक्षण कर. आणि राम हे तुझे पिता आहेत, जानकी तुझी माता आहे. खरंच मनाला हेळगावा वाटतोय की ह्या कथा किती जुन्या झाल्या. तो आजपर्यंत या कथा किती जुन्या झाल्या, तरी पण आज आपल्याला नवीनच वाटतात. मला सांगा दादा, तुमच्या बाबांचं नाव काय? आजोबांचं नाव नाही माहित. त्यांच्या आजोबांचं नाव, त्यांच्या आजोबांचं नाव, त्यांच्या आजोबांचं नाव, त्यांच्या आजोबांचं नाव नाही माहिती. म्हणजे आम्ही काय केलंय? विसरलो. आम्ही आपल्या रक्ताला विसरलो. आणि ह्या कथा, ह्या रामकुंडच्या ज्या कथा आहेत, ह्या आपल्याला आज त्रेतायुगातली कथा आज जिवंत बोलते आपल्या बरोबर. आणि लक्ष्मणाला आई सांगते, बाळा डोळ्यात अंजन घाल, झोपू नको आई, झोपू नकोस, एवढंच ना. अधिष्ठान केला, निद्रा देवीला बोलवली, माते मला दादांच्या बरोबर असताना डोळ्याची बापणे लावता कामा नये. अरे बाबा, मी तुझी रात्रीची झोपणी देऊ कोणाला? दे माझ्या पत्नीला. आणि खरोखर लक्ष्मण वनवासाला चालले म्हणून त्यांच्या पत्नीने भात बनवलाय. भात चुलीवर रांधत आहे आणि भात पात्रावर वाढलाय की माझे आता धनी येतील, जेवतील. आणि त्यावेळेला या दरवाजाच्या चौकटीला हात धरून लक्ष्मणाची पत्नी उभी आहे. आणि ह्या निद्रा देवीने काय केलंय? लक्ष्मणाची निद्रा तिच्यावर टाकली आणि ती 14 वर्ष चौकटीला हात धरून राहिलेली आहे. आणि 14 वर्षानंतर मला सांगा की प्राचीन व्रत स्त्रीला भ्रतार हा आपला कोण आहे? देव आहे. स्त्रीला भ्रतार देव आहे हे कोण सांगते? आपलं शास्त्र सांगते, आपली कथा कथन सांगते, आपले ग्रंथ सांगतात. आणि मुलाला आई वडील हे देव आहे. आणि हीच रामप्रभूंनी राजा दशरथाची आज्ञा केली. त्यावेळेला मातेने, पार्वती मातेने शंकराला प्रश्न विचारावा, नाथ रामप्रभू तर वनवासाला गेले, रामप्रभू वनवासाला गेले, आता भरत काय करील? भरत थोडक्यात भाव मानतोय, आपल्याकडे वेळ कमी आहे मंडळी, भरत काय करील? आणि त्यावेळेला भगवंतांनी उत्तर द्यावं पार्वती मातेला. भरत आलाय, घरी विचारतोय दादा कुठे आहे, बाबा कुठे आहे? पण ज्यावेळेला भरत ज्यावेळेला नगरात आला त्यावेळेला त्यांच्या गेलेल्या महान व्यक्तींचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये भरत दर्शनाला गेलाय. दीपक राजा आहे, अक्ष राजा आहे, पुरा आणि शेवटच्या पंक्तीला राजा दशरथाचा फोटो पाहिला आणि भरताच्या काळजाला धसका बसलाय. अरे बाबा काय झालं? बाबा कसे गेले? आणि बाबा कसे गेले हा प्रश्न विचारताना घरात येऊन आईला विचारतोय, आई माझे प्रभू कुठे आहेत? अरे बाळा मी तुझ्यासाठी केले रे, मी तुझ्यासाठी 14 वर्ष रामाला वनवास मागितलाय आणि तुला गादी मागितलाय. काय करायची गादी? आजोबा आईला शब्द बोललाय भरत. आणि भरत सरळ कुठे निघालाय? रामप्रभूंच्या भेटेला निघालाय की राम माझा दादा कुठे भेटेल मला. रामायण कथा सांगताना एक तुमच्यासोबत सोडतेला एक भाव मांडतोय, एक दृष्टांताचा भाव मांडतोय. आणि मग त्यावेळेला कसं का भाव मांडतोय की भावानी भावाशी जगावं कसं हे आपल्याला सांगायचं आहे. आणि मग त्यावेळेला भरत
रामप्रभूंच्याकडे जातोय आणि रामप्रभूंच्या गेल्यानंतर रामप्रभू मला सांगते, दादा तुम्ही चला. तुम्हाला कोणी सांगितलं वनात यायला? मला ते राज्य करणं शक्य नाही दादा. त्यावेळेला रामाने मागणी उत्तर भरताला द्यावं. भरता, अरे बाळा, आई वडिलांची आज्ञा आपण मानलं पाहिजे की नाही? आणि ती आई वडिलांची आज्ञा मानत असताना मी वडिलांची मान्य, आज जर मी वडिलांची आज्ञा मानली नाही तर मला काय होईल? नरक प्राप्ती होईल. मग मी वडिलांची आज्ञा मानू नकोस. मग मी दादा काय करू? जा, माझी तुला आज्ञा आहे की तू जाऊन काय कर की त्या गादीचा उपयोग घे. गादीचा उपयोग घे आणि त्या राज्यकारभार असा चालव की तिथे कोणाला कुठली गोष्ट कमी पडणार नाही. आणि त्यावेळेला हा भरत काय म्हणतोय? तर दादाला म्हणतोय, दादा मला काही नको आहे, मला राज्य नको आहे दादा, मला तुम्ही हवाय. आणि मग त्यावेळेला मज नको अयोध्या, राज्य नको, मज नको कैकई माता. मज नको अयोध्या, राज्य नको, कैकई माता. मज राम हवा श्याम हवा, मज राम हवा नंदीग्रामी धाडी
तू जा. मी आहे असे समजून तिथल्या राज्यकारभारात त्यावेळेला भरताने काय केलंय, रामप्रभूंच्या पादुका डोक्यावर घेतल्या आणि आलाय नंदीग्रामाला. अयोध्येला आलाय आणि अयोध्येला सिंहासनावर पादुका रामांच्या ठेवल्यात आणि जाऊन नंदीग्रामाला बसलाय. आणि नंदीग्रामाला बसल्यावर काय केलंय त्यांनी, काय केलंय की मातीमध्ये भुयार खोदलंय. का भुयार खोदलं की माझे प्रभू या जमिनीवर चालतील, या भूमीवर कसा त्यांच्यापेक्षा उंचीत मी राहू शकत नाही. आणि मग भरताने काय केलंय, भरताने भुयार खोदल्याने भुयारात राहिला. आणि त्यावेळेला रात्रीचा समय आहे आणि कौशल्या माता विचार करते, अजून खोलीतील भरताच्या खोलीतील लाईट गेली नाही, म्हणजे उजेड गेला नाही, दिवा उजला नाही. त्यावेळेला जाऊन पाहते तर काय, मांडवी अजून झोपलेलीच नाही. आणि त्यावेळेला मांडवीला कौशल्या माता प्रश्न करते, बाय ग तू का अजून झोपलीस नाही. त्यावेळेला मांडवी उत्तर देते, माते माझे प्रभू तर नंदीग्रामाला जाऊन बसलेत आणि त्यांच्या झोपडीचा दिवा मला अजून पेटलेला दिसतोय. त्यांच्या झोपडीचा दिवा जेव्हा विझेल त्यावेळेला मला वाटेल की माझे स्वामी झोपले आणि त्यावेळेला मी झोपेल. मी बघा पत्नी आम्हाला काय कथा काय सांगते, रामकथा काय सांगते की पत्नीने पतीशी कसं वागावं. आणि त्यावेळेला मानवीने उत्तर द्यावं की माझे पती अजून झोपलेच नाहीत. आणि त्यावेळेला बघा हा कथानक कसा आहे की प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारी कथा आहे, प्रत्येकाच्या घराघरात चालणारी कथा आहे. आणि ही रामकथा सांगताना एक एक प्रश्न पार्वती मातेने शंकराला विचारावं की प्रभू तुमचा स्वामी राम आहे, तुम्ही ज्या स्वामीची पूजा करताय त्या स्वामीची अवस्था बघा हो, त्या स्वामीची अवस्था पहा. तो जंगलामध्ये आपल्या पत्नीला शोधतोय. मला काय पटत नाही स्वामी. आणि तुम्ही या भक्ताची तुम्ही या स्वामीची पूजा करताय. आणि त्यावेळेला शंकर प्रभूंनी सांगावं, चल आपण पाहूया, त्या माझ्या स्वामीची भेट घेऊया. आणि मग तिथे आले आणि पार्वती मातेने पार्वतीचा रूप दिलाय आणि रामप्रभूंच्या पुढे चालतोय. लक्ष्मण बोलतोय, दादा आपण काय वहिनीला शोधतोय, वहिनी पुढे चालली. आणि त्यावेळेला रामप्रभूंनी उत्तर दिलंय, अरे लक्ष्मणा ती तर माय आहे, माय ती तर माय आहे. दादा माय होय, चल आपण तिचे चरण म्हणूया. आणि मग जाऊन पार्वती मातेला रामप्रभू विचारतात, आई तू रस्ता चुकलीस का ग, माझे बाबा कुठे आहेत, माझे भोले शंकर कुठे आहेत. आणि त्यावेळेला पार्वती मातेला काय हिरमुसल्यासारखे झाली आणि जाऊन स्वामींजवळ बसली. आणि त्यावेळेला शंकर प्रभूंनी त्याला विचारलं, पार्वती तू घेतलीस का ग परीक्षा रामाची. आणि त्यावेळेला पार्वती माता खोटी बोलली. आणि त्यावेळेला भगवान शंकर प्रभूंनी काय केलंय की माझ्या स्वामीच्या पत्नीचं तुम्ही रूप घेतलंस म्हणजे तू माझी आई झालीस की नाही, माझी आई झालीस ना. आणि मग माझ्या बाजूला बसण्याचा तुला अधिकार नाही. आणि मग त्यावेळेला या माय सतीने काय केलंय, दक्षाच्या यागात उडी घातलेली आहे. नंतर ती हिमालयाच्या पोटी पुन्हा जन्माला आलेली आहे. म्हणजे पार्वती माता अवतार बदलत होती पण भगवान शंकराचा अवतार बदलला नाही. आपण पुढे जाऊन बोलूया, काय बोलूया पुढे जाऊन की अशी ही कथा. आणि त्यावेळेला सीतामाईला तर नेलेली आहे. आणि मग सीतामाईला नेलेले असताना सीतामाईचं सौंदर्य बघा, मोठे लोकांचे पोरं लय बदमाश असतात. का बदमाश असतात, पैशाने. आणि मग इंद्राचा मुलगा जयंत बोलतोय, बाबा हे तुम्ही ज्या गुरु याची भक्ती करताय ते स्वामी आज जंगलात फिरतात, त्यांची पत्नी सुंदर आहे. कोण बोलतोय, इंद्राचा मुलगा जयंत बोलतोय. आणि त्याला इंद्र बोलते, अरे बाबा तू नको रे असा बोलू, तुला त्रास होईल, ते माझे गुरु आहेत, ते माझे स्वामी आहेत, तुमचा असला गुरु.
मी येतो जाऊन बाबा. आणि मग जयंत येतोय आणि कावळ्याचं रूप धरतोय. आणि ज्यावेळेला सीतामाई झोपडीच्या बाहेर रामप्रभू आणि सीतामाई बसलेली असताना पायाला येऊन चोच मारतोय. आणि त्यावेळेला चोच मारते, त्यावेळेला पार्वती माता वेळते का तिला वेदना होता. त्यावेळेला रामप्रभूने पाहिलं. रामप्रभूने काय केलंय, एक दरभाची गाडी उचलली आणि अशी विरकवली. आणि ती गाडी कुठे चालली, त्या कावळ्याच्या बरोबर चालली. का कावळा कोण होता, हा इंद्राचा मुलगा. मोठ्यांची मुलं अशी असतात, हे मायबाप तुम्हाला मला बोलत नाही, मी कथा सांगतोय, मनाला लावून घेऊ नका. लक्षात आला. प्रत्येक आईला आपला मुलगा कसाही असो, वेडा असो, उद्धट असो, तिला गोड वाटत असतं. जन्मलो एकाच आईच्या उदरी, आपण एकाच मातेच्या उदराला जन्माला आलो. पण एक भक्त काय, एक वैरी. एक देवपूजा करतोय, तर एक काय करतोय, काहीतरी नको ते काम करतोय. म्हणजे मला सांगा, हा कलियुगा माझा रे. या मृत्यूलोकाची वस्ती आहे. इथे जन्माला आलेला प्रत्येक जीवाला मरण हे अटळ आहे. मरणाच्या वेदना अटळ आहेत, पण त्याचे कर्तव्यही अटळ आहेत. जो आई वडिलांच्या सेवेला मुकला तो आयुष्याचा मुकला. हे कोण सांगते, कथा सांगतोय. आणि त्यावेळेला ही दरभाची गाडी त्या जयंतच्या पाठी लागले. जयंत पलतोय, ब्रह्मदेवाकडे गेला, काठी सोडत नाही. आणि मग ब्रह्मदेव मला काय जमणार नाही, तू जा पुढे विष्णूकडे जा. आणि विष्णू भगवानकडे गेला. विष्णू भगवान सुद्धा रामप्रभूची सेवा करतात. बघा, अवताराची खाणी, अवतार घेतला ज्याने त्याचीच पूजा तो करतोय. का पूजा करतोय, की रामप्रभू महान का आहेत, की माय पित्याची सेवा केली, वचनबद्ध आहेत. बरोबर आहे ना. आणि मग त्यावेळेला जयंता तिथे गेलाय, इंद्राचा मुलगा, तिथे पण त्याला आटपलं नाही. आणि मग त्यावेळेला सांगितला की ज्याची तुम्ही छेड काढलीस त्यांना शरण जा. आणि त्यावेळेला जयंता आलाय आणि रामप्रभूंच्या पायावर लोटांगण घातलंय. आणि लोटांगण साहेब सांगाय, नाथ मला माफ करा. आणि मग त्यावेळेला भगवंतानी त्याने काकवेश दिला होता. मग त्याला सांगितला की तुझी नेहमी कसं होईल, दृष्टी कशी राहील, स्थिर राहील, स्थिर राहणार नाही तुझी. दोन डोळे पण एकच, हा दोन डोळे पण तुला दृष्टी कशी मी एकच. मी मला सांगा की हे माझे असे महान असे रामप्रभू यांची कथा सांगण्याचा खरोखर योग माझ्याकडे यावा. या रामप्रभूच्या प्रांगणात बसून खरोखर श्रोत्यांच्या समोर मी काय बोलणार. आणि ही कथा, ही कशी कथा आहे, अति पावन आहे. बघा, ही कथा आपण अति पावन आहे. आणि मग त्यावेळेला पुढचा विषय सांगतोय की ज्या वेळेला विभीषणाने रावणाला सांगितलंय, रावणा दादा मला भाऊ कसा असावा. भाऊ उपदेश करतोय रावणाला की सीतामाईला नेलेली आहे. आणि विभीषण सांगतोय, दादा तुम्ही हे कृत्य केलं ते बरोबर नाही केलं. तुम्ही त्या रामप्रभूंच्या मातेला तुम्ही सोडून घ्या. आणि त्यावेळेला विभीषण काय बोलतोय, की विभीषण बोलतोय रावणाला, मोडिले धनुष्या श्रीरामे, मोडिले धनुष्या श्रीरामे, झाली तव शोभा. मोडिले धनुष्या श्रीरामे, झाली तव शोभा. राक्षस कुल मरती न्यारा रणांगणे उभा, राहती रणांगणे उभा, राहती रणांगणे उभा. तू मोठा बलवान रावणा योद्धा मुरलेला, तू मोठा बलवान रावणा योद्धा मुरलेला. अल्पवयी श्रीरामे, अल्पवयी श्रीरामे, सगळे हरवले तुझला, सगळे हरवले तुझला. वरिले श्रीदेवे, वरिले श्रीदेवे,
श्रीरामाना तुझला हसली जनक सभाई तुझला हसली जनक सभाई मोडिले धनुष्या श्रीरामे मोडिले धनुष्या श्रीरामे झाली तव शोभा राक्षस कुल दादा तू मोठा बलवान आहेस, तू शक्तिवान आहे दादा, तू लोका मुरलेला आहे दादा, पण तू हे दिव्य कर्म करायला पाहिजे होतंस. तू सीतामाईला आणायला पाहिजे होती. अरे दादा तुला माहिती आहे रामप्रभू लहान असताना त्याने तुला सूर्यवनाच्या संबंधी धनुष्य मोडले, तुला हरवलेलं दादा, तुला आठवण नाही दादा. काय बोलते विभीषण, काय बोलते दादाला की दादा हे दिव्य कर्म तू करू नकोस. अपमाने पेठुरी जरी तू जानकीस आणले, अपमाने पेठून जरी तू जानकीस आणले, श्रीरामाने वानर सेना रे भूमी गेली, श्रीरामाने वानर सेना रे भूमी गेली. एक वानर येऊन नेले, एक वानर येऊन नेले छत्र तुझे नभा, राक्षस कुल मर्दिन्या धावती रणांगणे. अरे दादा बघ काय केलंय, एक वानराला हनुमंतराय आला आणि त्यांनी काय केले, लंका दहन केली, तुझा चंद्र आकाशात उडवला दादा. दगड उघड दादा, सोड ना वहिनीला, सोड दादा, सीतामाईला सोड दादा, तू आता काय करू नको. मी तुझा रे बंधू सांगतो, सारे शरण तू रामप्रभूला. मी तुझा रे बंधू सांगतो, सारे शरण तू रामप्रभूला. अज्ञानी तू दया समजतोसी, अज्ञानी तू दया समजतो, तो वंद्याचे सर्वाला. दादा तू त्यांना अज्ञानी समजतोस, तू त्यांना समजातीचा समजतो दादा, तू असं करू नको दादा. हा विभीषण काय सांगतोय बघा की दादा तू समज, तू त्यांना शरण जा, तू त्याला शरण जा. पदोपदी उपदेशी विभीषण, पदोपदी गजाननाचा बंधू, गजाननाचा बंधू. जानकी सदे सोडीन सोडी कृपा सखा. दादा दे रे जानकीला सोडून दे दादा, तू हे कृत्य करू नको दादा. पदोपदी उपदेशी विभीषण, गजाननाचा बंधू, जानकी सदे सोडीन सोडी सखा कृपाशनी. अरे जोड दादा जोड, या कृपा सिद्धीला जोड दादा. मी कथेतून तुम्हाला ही कथा सांगते, गाण्यातून सांगते. का सांगतो, आपल्याला गोष्टी लोकांनी कथा सांगता येणार नाही रामप्रभूंची, बरोबर. हे दादा कथा कृपा सिद्धू त्याला शरण द्या. अभिमान सोडून मनीचा, अभिमान सोडून मनीचा, दास प्रभू चरणी उभा. राक्षस कुल मर्दिन्या धावते
युधिष्ठिराने रावणाला समजवावं आणि रावण का ऐकायला तयार नाही. पण रावण ऐकायला तयार नाही. आणि त्यावेळेला की आज आपण या चे खरोखर गुरुवर्य रामभाऊ बुवा मसतकर यांच्या गाण्याचं मी विश्लेषण करते, माझं काहीच नाही. पण त्यांच्या योगे ही कथा तुमच्यापर्यंत यावी हाच माझा उद्देश आहे. की हे अमोल साठा अमोघ साठा असा संगीत रत्न आपल्यातून निघून गेलाय आणि त्यांच्या हे अभंग आज मोडकली झालेत. आणि त्यांच्या अभंगातून आपला रामकथा सांगतोय की रामकथा सांगत असताना की खरोखर ही रामकथा कशी आहे, चित्ताची आहे, मनाला लोभणारी कथा आहे. मी मगाशी बोलून गेलो की परिवाराची कथा आहे आपल्या. आणि ही परिवाराची कथा ऐकताना खरोखर मनाला समाधान वाटतोय. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला रामप्रभू बघा एक वनवासाला जात असताना अहिल्याचा सुद्धा उद्धार केला. अहिल्याचा सुद्धा उद्धार केला. अहिल्या शिळावून पडली होती आणि त्यावेळेला अहिल्या म्हणे अहिल्या सांग रामा कोपला सिका सांग मजवरी कोपला सिका मजवरी नवता देवा अपराध माझा पतीने शापिले व्यर्थ परी. बघा अहिल्या सांगतोय हे देवा हे रामप्रभू तू कधी येशील रे माझा उद्धार करण्यासाठी. खरोखर माझा काहीच दोष नव्हता. इंद्राने खंडकारस्थान केलं आणि मला पतीने शापलं आणि मला शिलावून ठेवलं. आणि त्यावेळेला माझे पती ग्रहण समयी गेले होते स्नानाला. माझ्या पतीचे रूप घेऊन इंद्र आश्रमी आला. घाव म्हणे कांते लवकरी दारी ऐसा ओरडू लागला. काय होतंय कांते. आणि अशा प्रकारे दुःखी पाहून पतीची अवस्था घाबरले मी त्याला. मी समजून पती गौतमा हाती धरून बसविले. मी समजून पती गौतमा हाती धरून बसविले. मी समजून पती गौतमा हाती धरून बसविले. काय होते स्वामी तुम्हाला काय होते स्वामी तुम्हाला ऐसे प्रेमाने विचारिले ऐसे प्रेमाने विचारिले. येऊन मी घरात जाना विजवन करते. येऊन मी घरात जाना विजवन करते. हात जोडून मी ग्रहण समयी पत्नीचा समोर घेऊन इथे आपल्याला शास्त्रामध्ये ऐकायला भेटले. हात जोडून मी प्रार्थने दिवसाहे ग्रहणाचा येऊ नये भोग श्रेयचा ऐकत येऊ नये श्री भोग श्रेयचा येऊ नये भोग श्रेयचा ऐकले नाही काही केल्या. बोध माझा बोध माझा उपकारी म्हणती माझा प्राण जातो. इच्छा माझी तू पूर्ण करी पती प्राणाची आशा धरुनी प्राणाची आशा धरुनी दिला बोधनी
का सांगा गोकुळात का सांगा. बघा आता जेव्हा मार्मिक कथा आपल्याला ऐकायच्या असतील तर खरोखर घरघरात आपल्या रामायण हवायला पाहिजे. रामकथा आपल्या घरी न्यायला पाहिजे. ही रामकथा वारंवार सांगतोय की आपल्याला या प्रांगणात नाही आपल्या प्रत्येकाच्या घरघरात ही कथा व्हायला पाहिजे. आणि अशा प्रकारे इथे आपण या भगवंताच्या या रामप्रभूंची आपण काय केली होती, आरती घेतली होती. पण मला एक तुमच्यासमोर श्रोत्यांना सांगावंसं वाटतंय की आज मी तुमच्यासमोर जे बोलतोय कसं बोलतोय, काय बोलतोय की माझ्या माऊलीची कृपा माझ्यावर. माझ्या आजपर्यंत मला कोठे सत्याला कुठे कीर्तनाला नाही जायला जमलं, पण आजपर्यंत माझ्या माऊलीने माझ्यावर केला कृपादृष्टी. सकाळी त्यांनी सहजगत्या तोंडातून शब्द काढावं, बाळा जो जो रे बाळा जो जो रे कुलभूषणा कुलभूषणा दशरथा नंदना बाळा जो जो रे बाळा जो जो रे निद्रा करी बाळा कुलभूषणा दशरथा नंदना बाळा जो जो रे बाळा जो जो रे. मला सांगाय आईने दिलेलं हे तिथं आवाज आहे, तिथं शब्द हे कानावर. बाणी दगडे मी माझ्या लढीवाला लाले मागुऱ्या भावाला. बाणी दगडे मी माझ्या लढीवाला लाले मागुऱ्या भावाला. या जुन्या कुडांच्या भिंती या कुडाकुडांच्या भिंती या जुन्या कुडांच्या भिंती क्रांती या कुडांच्या भिंती क्रांती बळबळ कुंदीर करती गण शोधाया ते फिरती बळबळ शोधाया ते फिरती शोधाया ते फिरती बळी अंतिविराज मोती बळी अंतिविराज मोती लवकरी सोडती सदनाला गणगोत जसे आपणाला गणगोत जसे आपणाला. घरात अन्नाचा कट नाहीये आणि आई त्या लेकराला लहानशी मोठ्या लेकराला झोपून त्या मध्ये बाळा झोप निघा माझ्या बाळा. आणि मुली सुद्धा त्या घरात अन्नाचा कट शोधतात आणि त्या मुलाला लेकराला सांगते आई बाळा. आणि तो मुलगी सुद्धा आता त्याला अन्नाचा कट घरात भेटणार नाही, ते मुलगी सुद्धा घर सोडून जातील. लवकर तरी ते सोडतील जसे गणक होतं आपल्याला, जसे आपली परिस्थिती गणक आली ना दादा काय सांगतो की आपले गणक सुद्धा आपल्याला विसरतात. आपला जर महिन्यातून जर फोन केला ना त्यांना तर आज कसा जर फोन केला तुम्हाला माझी परिस्थिती आली त्या माणसाला काय करते मागे बघते. आणि हे सांगायचं होतं या मायावाने एवढी शिक्षण मिळवली. आणि आता आपल्याला वेळ कमी आली, दादाची सूचना आले काय तरी 10 मिनिटं. जसं प्रभूचा एक भाव सांगते तुम्हाला. श्रावण बाळाची हत्या झालेली आहे, बाण लागलेला आहे श्रावण बाळाला. दशरथ राजा
शिकायला गेला. का शिकायला गेला? गुरु स्वप्न पडले दशरथ राजाला आणि त्या स्वप्नामध्ये 3 स्वापदांची हत्या झालेली आहे. आणि मग तो वशिष्ठ ऋषींच्या घरी धावत गेलाय. गुरुवर्या, माझ्या हातून मला स्वप्न पडलंय. अरे काय स्वप्न पडले दशरथा? स्वामी, माझ्या स्वप्नामध्ये 3 स्वापदे मारलीत अशी मला स्वप्न पडले. मी काय करू? अरे राजा, काय विचार करतो? तू जा आणि दिवसभरातून 3 स्वापदे मारून आण. आणि राजा दशरथ गेलाय शिकारीला. सकाळी गेलाय, संध्याकाळ झाली, रात्र झाली, शिकार भेटत नाही. रात्री झाडावर बसलाय आणि दशरथ राजा कसा होता? शब्दवेदी बाणाचा दशरथ राजा होता. धनुष्याला बाण लावूनच बसलाय. आणि इकडे श्रावण बाळ माझा आईवडिलांना काशी यात्रेला नेण्यासाठी चाललाय आणि आईवडिलांना तहान लागावी म्हणून त्यांची कावड झाडाला अटकावून ठेवावी आणि झाडाला अटकवून ठेवली. आणि हा पाणी शोधायला आलाय आणि त्याच तलावामध्ये जिथे दशरथ राजा बसला होता त्या तलावामध्ये आलाय आणि कमंडलू बुडबुड असा आवाज आला आणि अर्थ अशी हाक आली. काय हाक आली? आई गे अशी हाक आली. आणि त्यावेळेला दशरथ राजा तिथे आलाय. पाहतो तर काय, दशरथ सरकलाय, मनातून सरकलाय. पाहतो तर काय, माझ्या हातून काय झालं का? आणि त्यावेळेला तो दशरथ राजा त्याला विचारतोय, बाळा तू कोण कुठला? तू इथे काय करतोस? त्यावेळेला श्रावण बोलतोय, राजे तुमच्या हातून चुकून बाण लागलाय मला, पण मी आईवडिलांना काशी यात्रेला घेऊन चाललोय. पण त्या आईवडिलांची काशी आता मीच आता तुमचा बाण मला छातीत लागलाय. मी आता काय करणार? मी आईवडिलांना काशीला घेऊ शकत नाही. तरी पण तुम्ही त्याला तहान लागले, त्याला पाणी घेऊन जा. आणि त्यावेळेला एक भाऊ सांगतोय, शेर आला तो धावून आला काल, पुरी भरला श्रावण बाल. हा आई गे दीर्घ फोडून हात, तो पडला जाऊन झोक. हात फोडून हात, तो पडला जाऊन झोक. हे राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी, त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी, शोकाकुल झाला नुमनी, शोकाकुल झाला नुमनी. तो बदला हा हंत तुझा नाशाला, तो बदला हा हंत तुझा नाशाला. मी पापी कारण बाळा, हे बाळा मी खरोखर मी पापी आहे रे. मी तुला बाण मारलाय आणि तुला मी बाण मारलाय. आता तुझं जे कर्तव्य होतं आईवडिलांची सेवा करण्याचं, आईवडिलांना काशीला घेऊन जायचं तुझं जे कर्तव्य होतं ते तुला पार पाडता आलं नाही. आणि मी खरोखर पापी आहे रे बाळा. मग कळवळुनी माझ बोले बाळ, कशी तुम्ही साधली मम माता रे, माय बाप तारे तरुणाले असती बसले. आवड त्यांची घेऊन मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला. आनाया निर्मल वारी, मी आलो या कातारी. ही लगबग भरुनी धारी, तो परत फिरे तो तुमचा शरण आला. तो परत फिरे तो तुमचा शरण आला. या पुराण ऋषी बसला, या पुराण ऋषी बसला. मी बोलता
झाला मजवरचे आवश्यक झाला या उदपणी मीच एक आधार सेवेच आता मुकणार जावं ते वाट पाखरावानी या देऊनी आणि पाणी बघा प्राण जातोय श्रावण बालाचा प्राण जातोय आणि तो मालक काय बोलते महाराज तुम्ही ज्या आईवडिलांना पाणी देऊन द्या हो तुम्ही माझ्या आईवडिलांना आधी त्याला पाणी द्या माझ्या आईवडील ताणलेले आहेत अंगते दोन्ही गुरुवारता फोडून काही तुमच्या चरणी महाराज ही मी काय तुम्हाला सांगते तुम्ही माझ्या आईवडिलांना सांगू नका ही दुःखद वार्ता आहे माझ्या आईवडिलांना सांगू नका का जर तुम्ही सांगितलं ते पाणी पिणार नाही परी ठाकुरी सत्य कसे राहील विधेयक बोल होईल विधेयक बोल होईल काळीज त्यांचे हातून शोकावे येतील माझ्या मागे राजा तू सांगू नकोस मला भान लागलाय की आई वडील माझे असे आहेत राजा माझ्या पाठीमागे येतील राजा तरी पण तुम्ही माझ्या आईवडिला सांगू नका त्याला पाणी पाजल्यावर सांगा राजा ही श्रावण बालाचं एक तुम्हाला भाव सांगितला शेवटला श्वास सोडीला तो विहंग जीव फडला तनु पंजर सोडून गेला दशरथ राजा रडला धाई धाई अडखळला पायी पायी बघा मरणाच्या दारात हा श्रावणबाला आहे तरी तो सुद्धा त्या राजाला काय सांगतोय की महाराज तुम्ही माझ्या आई वडिलांना पाणी देऊन द्या खरोखर सेवेशी तत्पर असणारा तरी की मला एकच सांगायचं आहे की बघा आता पण तुम्ही सांगितली ही कथा आपल्या घरघरातली आहे आपण आपल्या परिवारातली आहे आपल्या भाऊ भाऊंची आहे आणि ही कथा ऐकताना आपण की आपण काय करायचं आहे या रामप्रभूंच्या चरणावर मी आता सेवेला आरती करतो त्यामध्ये भजन घेऊया मला भजन असं आहे की मला माणूस द्या मला माणूस हवाय मला माणूस द्या मज माणूस द्या ही भीग मागतो प्रभू दिसला बघा माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागतो प्रभू दिसला माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला माणूस द्या मज माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला लोक दर्शनासाठी जाती देव दिसावा मुनिया लोक दर्शनासाठी जाती देव दिसावा मुनिया देव म्हणे मज माणूस ना दिसे अजबतमाच्या हात देव बोलते मला माणूस दाखवा माणसाची माणूस उरलेली आहे माणूस ती माणसात राहिलेली आहे आणि देव माणूस होतोय की मला असा माणूस द्या देव म्हणे मज माणूस ना दिसे अजबतमाच्या हात माणूस द्या मज माणूस द्या ही मागता प्रभू दिसला
मला माणूस हवा आहे, पण त्याच्या मनामध्ये कुठील वासना नसावी, त्याच्या मनामध्ये राग दोष धम्म नसावा, त्याच्या मनामध्ये शांती असा माणूस कुठील माणूस मला नको आहे. हृदयाचा जो सरळ असे आणि ज्यावरी सगळे प्रेम करी. अरे हृदयाचा देव त्यावरी सगळे प्रेम करी, त्यावरी सगळे प्रेम करी. हृदयाचा जो सरळ असे आणि त्यावरी सगळे प्रेम करी, त्यावरी सगळे प्रेम करी. तुकड्या दास मने प्रभू मागे, तुकड्या दास मने प्रभू मागे, असेल कोणी द्या त्याला. माणूस त्यामध्ये माणूस त्या भीक मागता प्रभू दिसला. माणूस द्यावी भीक मागता प्रभू दिसला. जमुक हवा जमुक मेंढ्या तुकडे बहु, जमुक मेंढ्या तुकडे बहु, दिले तरी काय करू. यांना शहाणे करण्यासाठी, यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला, मला हवा माणूस भला, मला हवा माणूस भला. माणूस द्या मज, माणूस द्या मज, मागणे करूला. माणूस द्या मज, माणूस मागे, मागता प्रभू दिसला, मागता प्रभू दिसला, मागता प्रभू दिसला. खरी मंडळी, तुम्हाला खरोखर मी शिकवलं असं वाटत असेल. माझ्या जे बुद्धीला पडलं ते मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, पार्वती पदे हर महादेव, राजा विराज रामचंद्र भगवान की जय. आणि अशा प्रकारे या भगवंत रामप्रभूंची आपण इथे या प्रांगणात केली वाटी सेवा केली. तरी एकच मला सांगायचं आहे, सुंदर हार्मोनियम वादक त्यांनी त्यांचा थोडा परिचय करून द्यावा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्याही उत्कृष्ट अशी साथ दिली. बरोबर मृदुंगाचा मृदुंगमणी यश गजानन पाटील शिर्डी, बरोबर सुंदर अशी साथ दिली. दादा भाऊ रोडवरून आले, शिर्डीवरून मंडळी आले, सर्व श्रोत्यांचा वाशीवरून सुद्धा भाऊ आले, सप्पा भाऊ. बरोबर की माझी आवड केशव भाऊ कांद्यावरून आले. बरोबर तुम्ही उभे राहा. हो काय कांदा
भगवंताची जर बोले असेल तर वाचून जा, बोलून जा, कसंही करा, पण त्या प्रभूच्या चरणीला लागेल ना. आणि बरोबर म्हणजे स्मृती बरोबर प्रत्येक कुठे कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला आवडतात, तिथे काही बसतात हरकत नाही. बरोबर या संपूर्ण शुद्धीकरांचे आभार मानून तिथे आपण कथेची साधना करून घेऊया. आणि अशा प्रकारे तिथे आपण कवन काय घेतलं होतं, जय शेवटचा कडवा रामाच्या परवा. आता तू पाहिलं ये ना पण पुष्कळ साधू शिला बोला जय देव जय देव जय देव नको तू जय देव जय देव जय बोल रामा सर्वावे आरती परिपूर्ण कामा. जय देव जय देव इथे आपली या सेवेला पूर्णविराम देऊया. या रामप्रभूंच्या आरतीवर आपण इथे बोललोय की भगवंताची आरती म्हणजे काय आहे. भगवंताची आपण लीनभावतेने आपण भगवंताची सेवा करावी. भगवंताला म्हणून आपण नमस्कार उठून या प्रातःकाली वदनी स्मरण चंद्रमौली या भगवंताची आठवण करावी. आणि त्या भगवंताची आठवण करणं हीच आरती. लक्षात आला तरी म्हणून श्रीराम जय राम जय जय राम पार्वती पते महादेव चिदाकांत स्मरण जय जय राम. तरी श्रोतेजन हो, तुम्हाला खरोखर मी शिनवले तर आम्हाला वेळ 1 तास दिली होती आणि त्या वेळेचा जास्त वेळ घेतला तरी धन्यवाद. आरती 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 घेतो म्हणजे नंतर वेळ नाही. हा चला आता आभार मान. आता सगळी बोल मग